नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 11 जून 2026 चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आजचा आपला पहिला प्रश्न आहे, योगांध्र 2026 हा योग अभियान कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश. योगांध्र 2026 हा 14 दिवसांचा योग अभियान कार्यक्रम आंध्र प्रदेश सरकारने सुरू केला आहे. हा उपक्रम निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. 21 जून रोजी इंटरनॅशनल डे ऑफ योगा निमित्त अमरावती येथे सामूहिक योग सत्राने या अभियानाचा समारोप केला आहे. राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांमध्ये 1 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य यामध्ये ठेवले आहे. लेपाक्षी आणि मंगिनापुडी बीच यासारख्या ठिकाणी जनजागृतीसाठी योग सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. आंध्र प्रदेश राज्याबद्दल जाणून घ्या. तर याची स्थापना करण्यात आली होती 1 नोव्हेंबर 1956 रोजी. राजधानी आहे अमरावती. अधिकृत भाषा वापरली जाते तेलुगू. मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू आणि राज्यपाल आहेत एस अब्दुल नझीर. राष्ट्रीय उद्याने श्री व्यंकटेश्वर राष्ट्रीय उद्यान, पापीकोंडा राष्ट्रीय उद्यान आणि राजीव गांधी राष्ट्रीय उद्यान. धार्मिक स्थळे आहेत तिरुमला व्यंकटेश्वर मंदिर, श्रीशैलम मंदिर आणि कनकदुर्गा मंदिर. प्रश्न दुसरा आहे, भारत सौदी अरेबिया हवाई संपर्क वाढवण्यासाठी कोणत्या 2 विमान कंपन्यांनी सामंजस्य करार केला आहे? प्रश्न क्रमांक 2चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एअर इंडिया आणि रियाद एअर. एअर इंडिया आणि रियाद एअर यांनी भारत सौदी अरेबिया हवाई संपर्क वाढवण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे दिल्ली, मुंबई आणि रियाद मार्गे कोड शेअर उड्डाण सेवा सुरू करण्यात येणार आहेत. दोन्ही विमान कंपन्या लॉयल्टी लाभ, कार्गो सेवा आणि डिजिटल तंत्रज्ञान सुविधा एकमेकांसोबत सामायिक करणार आहेत. हा करार भारत आणि सौदी अरेबियामधील वाढत्या व्यवसाय आणि पर्यटन मागणीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. प्रश्न तिसरा आहे, नवजात बालकांच्या आरोग्य निरीक्षणासाठी AI आधारित पायलट प्रकल्प कोणत्या राज्याने सुरू केला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश सरकारने नवजात बालकांच्या आरोग्य निरीक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित पायलट प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पासाठी वधवानी AI सोबत भागीदारी करण्यात आली आहे. शिशु मापन ॲपच्या माध्यमातून नवजात बालकांचे मोजमाप कोणताही शारीरिक संपर्क न करता व्हिडिओ तंत्रज्ञानाद्वारे केले जाणार आहे. हा प्रकल्प आशा ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आला असून सुरुवातीला 1000 नवजात बालकांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. या उपक्रमाचा उद्देश नवजात बालकांच्या आरोग्यविषयक माहितीची अचूकता सुधारण्याचा असा आहे. प्रश्न चौथा आहे, साऊथ एशियन फुटबॉल फेडरेशन महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2026 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारत. इंडियाने अंतिम सामन्यात बांगलादेश संघाचा 3-1 असा पराभव करून 6वे SAFF विमेन्स चॅम्पियनशिप 2026 विजेतेपद पटकावले. ही स्पर्धा गोवा येथे पार पडली. अंतिम सामन्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी सनफिदा नोंगरम हिला मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर हा पुरस्कार देण्यात आला. अवेका सिंग हिने 4 गोल करत स्पर्धेतील सर्वोच्च गोलकर्तीचा मान मिळवला. पंथोई चानू हिला सर्वोत्कृष्ट गोलरक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर नेपाळ संघाला फेअर प्ले पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रश्न 5वा आहे, अर्जेंटिनाच्या पहिल्या LNG निर्यात प्रकल्पासाठी 10 वर्षांचा सागरी करार कोणत्या कंपनीला मिळाला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अडानी पोर्ट्स. अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनने अर्जेंटिनाच्या पहिल्या LNG म्हणजेच लिक्विफाईड नॅचरल गॅस निर्यात प्रकल्पासाठी 10 वर्षांचा सागरी करार जिंकला आहे. कंपनीने मेरिडियन ग्रुपसोबत 51:49 संयुक्त उपक्रमाद्वारे दक्षिण अमेरिकेत प्रवेश केला आहे. हा संयुक्त उपक्रम टगबोट ऑपरेशन्स आणि ऑफशोर लॉजिस्टिक्स सेवा पुरवणार आहे. सदर्न एनर्जी FLNG प्रोजेक्ट अंतर्गत 2027 पर्यंत 2.45 दशलक्ष टन LNG निर्यात करण्याचे लक्ष्य यामध्ये ठेवण्यात आले आहे. प्रश्न 6वा आहे, भारतातील पहिली पल्स्ड फील्ड ॲब्लेशन प्रक्रिया कुठे पार पडली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नारायण हेल्थ सिटी.
नारायण हेल्थ सिटी येथे भारतातील पहिली पल्स्ड फील्ड ॲब्लेशन प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. ही प्रक्रिया ॲट्रियल फिब्रिलेशन या हृदयाच्या ठोक्यांशी संबंधित विकाराच्या उपचारासाठी वापरली जाते. पारंपरिक उपचार पद्धतीला सुमारे 4 तास लागत असताना PFA प्रक्रिया केवळ 35 मिनिटात पूर्ण करण्यात आली. या तंत्रज्ञानात विद्युत स्पंदनाचा वापर करून हृदयातील प्रभावित ऊतकांवर उपचार केले जातात, तर आसपासच्या ऊतकांचे संरक्षण यामध्ये केले जाते. या उपचाराची सुरुवातीची किंमत सुमारे 2.5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. प्रश्न 7वा आहे, नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे राऊंड 6 अहवालानुसार भारतातील सर्वात कमी प्रजनन दर कोणत्या केंद्रशासित प्रदेशात नोंदविण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, अंदमान आणि निकोबार बेटे. अंदमान आणि निकोबार आयलँड्स येथे नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे राऊंड 6 अहवालानुसार भारतातील सर्वात कमी प्रजनन दर म्हणजेच फर्टिलिटी रेट नोंदविण्यात आला आहे. केंद्रशासित प्रदेशाचा एकूण प्रजनन दर 0.9 इतका नोंदवला गेला असून तो पुनर्स्थापन पातळीपेक्षा खूप कमी आहे. 5 वर्षांखालील बालसंख्येचे प्रमाण 3.7% पर्यंत घटले, तर वृद्ध लोकसंख्या 12.6% पर्यंत वाढली आहे. 2 ते 4 वर्ष वयोगटातील मुलांच्या पूर्वशालेय उपस्थितीत 88.5% वरून 66.2% पर्यंत घट झाली आहे. साक्षरतेत वाढ आणि आर्थिक स्वावलंबन ही प्रजनन दरातील घट होण्याची प्रमुख कारणे मानली जात आहेत. प्रश्न 8वा, 2026 मधील पुरुष अंडर 18 आशिया कप हॉकी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे? प्रश्न 8चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, भारत. भारताने यजमान जपान संघाचा 4-1 असा पराभव करून 2026 मधील मेन्स अंडर 18 एशिया कप हॉकीचे विक्रमी 3रे विजेतेपद पटकावले. हा सामना काकामिगाहारा येथे पार पडला. प्लेयर ऑफ द मॅच तानीपुर्तीने हॅट्रिक नोंदवत स्पर्धेत एकूण 13 गोल केले. आयुष राजक याला सर्वोत्कृष्ट गोलरक्षक पुरस्कार देण्यात आला. भारतीय महिला संघाने यामध्ये दक्षिण कोरियाचा पराभव करून कांस्यपदक जिंकले आहे. प्रश्न 9वा आहे, भारतीय विद्या भवनाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक C, बनवारीलाल पुरोहित. भारतीय विद्या भवनच्या अध्यक्षपदी 7 जून 2026 रोजी बनवारीलाल पुरोहित यांची एकमताने निवड करण्यात आली. ही निवड कार्यकारी समिती आणि विश्वस्त मंडळाच्या संयुक्त बैठकीत करण्यात आली. दीपक पारेख यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. सुरेंद्रलाल मेहता यांनी प्रकृतीच्या कारणास्तव अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ही निवड प्रक्रिया पार पडली. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10वा, 2026 मोनॅको ग्रँड प्रिक्स स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, किमी अँटोनेली. किमी अँटोनेली यांनी 2026 मधील मोनॅको ग्रँड प्रिक्स स्पर्धेत शानदार विजय मिळवला. मर्सिडीजच्या युवा ड्रायव्हर अँटोनेलीने सलग 5वा विजय नोंदवत फॉर्म्युला 1 अजिंक्यपद स्पर्धेतील आघाडी अधिक मजबूत केली. लेविस हॅमिल्टन यांनी फेरारीसाठी 2रे स्थान मिळवले. मॅक्स वर्स्तापेन यांना इंजिन समस्येमुळे अडचणींचा सामना करावा लागला. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. धन्यवाद.